नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू होताच भाज्या भरपूर प्रमाणात महाग होतात। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी 20 रुपयाची ही कोथिंबीरची जुडी आणलेली आहे आणि ही जुडी भरपूर अशी मोठी देखील आहे। आणि आता पालेभाज्या महाग झाल्या आहेत, तर आपण ही कोथिंबीर फ्रीज शिवाय वर्षभरासाठी कशी साठवून ठेवू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुम्हाला अगदी वर्षभर ताजी कोथिंबीर मिळत राहील यासाठी देखील आज आपण एक उपाय करणार आहोत। तर या कोथिंबीरेच्या जुडीतील एकही भाग आपल्याला फेकून द्यायचा नाही। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर ही जी कोथिंबीरीची जुडी आहे ती सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची आहे आणि आपण या मुळांचा देखील वापर करणार आहोत, त्यामुळे ही मुळं फेकून न देता आपण बाजूला ठेवूयात। त्यानंतर कोथिंबीर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी कोथिंबीरीची पानं आहेत ती वेगळी करायची आहेत आणि आपण देठं घेतोय ती फक्त आपल्याला कवळी अशी देठं घ्यायची आहेत। म्हणजे दोन प्रकारे आपल्याला याचे वेगवेगळे वापर करता येतील आणि तुम्ही याच पद्धतीने तुम्हाला मेथी, पालक अशा पालेभाज्या देखील तुम्ही साठवून ठेवू शकता। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी अशा पद्धतीने ही जी कोथिंबीर आहे ती निवडून घेतलेली आहे। यातले जी पानं आहेत ती वेगळी केलेली आहेत आणि जी देठं आहेत ती वेगळी केलेली आहेत। तर ही जी देठं आहेत ती आपण बाजूला ठेवूयात, याचा नंतर मी तुम्हाला उपयोग सांगणार आहे। आणि ही जी पानं आहेत ती आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणात माती असते, म्हणून कोणत्याही पालेभाज्या ह्या अगदी स्वच्छ धुणं फार गरजेचं आहे। तर व्यवस्थित यातली माती सर्व निघून जावी यासाठी मी ही जी कोथिंबीर आहे ती एका जाळीवरती घेतलेली आहे आणि वाहत्या पाण्याखाली आपल्याला ही कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ही एका भांड्यावरती निथळत ठेवायची आहे, म्हणजे यामध्ये जेवढं काही पाणी असेल ते सर्व पाणी निघून जाईल। कोथिंबीर आपली निथळत आहे तोपर्यंत आपण ही जी देठं आहेत ती देखील स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ही देठं आहेत ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पाणी अजिबात न टाकता एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि या कोथिंबीरीच्या देठांची पेस्ट देखील तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता, खूपच छान असं याचा देखील सुगंध येतो आणि आपल्याला ही एका डब्यामध्ये भरून साठवून तुम्ही फ्रीजमध्ये साधारण 1 आठवडाभर याला ठेवू शकता। नंतर ही जी मुळं आपण बाजूला ठेवली होती त्याचा देखील आपण छान आज एक उपयोग पाहणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने ही जी मुळं आहेत ती मी वेगळी केलेली आहे, तर ही अजिबात आपल्याला फेकून द्यायची नाहीत। तर यातली आपल्याला काय करायची आहे, जी जाड मुळं आहेत ती वेगळी करायची आहेत आणि जी कवळी मुळं आहेत ती आपण वेगळी करणार आहोत। तर याचा आपण आज 2 वेगळ्या पद्धतीने उपयोग पाहणार आहोत। तर हे पहा, इथे मी ही जी जाड मुळं आहेत ती वेगळी करून घेत आहे आणि जी कवळी मुळं आहेत ती वेगळी करून घेत आहे। तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जी कवळी मुळं आहेत ती वेगळी केलेली आहेत त्याची आपल्याला एक छोटीशी जुडी बांधून घ्यायची आहे। तर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो ते मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर ही जी कवळी मुळं मी घेतलेली आहेत त्याची एक मी जुडी बांधून घेत आहे आणि नंतर आपल्याला ही जी कवळी मुळं आहे ती एखाद्या भांड्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊन आपल्याला त्यामध्ये ही बुडवून ठेवायची आहे। तर अगदी अलगद अशी आपल्याला ही जुडी बांधायची आहे आणि नंतर कुठलंही भांडं घेऊन किंवा ग्लास घेऊन यामध्ये आपल्याला ही जुडी अशा पद्धतीने बुडवून ठेवायची आहे आणि यातलं दर 2 दिवसांनी आपल्याला पाणी बदलत राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता, काही दिवसांनी मस्त याला पानं येत आणि कुठेही बाहेर न जाता घरचे घरी मस्त आपल्याला ताजी कोथिंबीर मिळते। आणि बाकीची जी आपण जाड मुळं वेगळी केली होती तर ती आपल्याला काय करायची आहे, एखादी जर आपल्याकडे रिकामी कुंडी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ती मातीमध्ये रोवायची आहेत। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी सर्व ही जी जाड मुळं होती ती या कुंडीमध्ये रोवलेली आहेत। तर काही दिवसातच याला देखील नवीन पानं येतात आणि आपल्याला घरच्या घरी मस्त फ्रेश अशी कोथिंबीर उपलब्ध होते। तर आपण जी कोथिंबीर निथळत ठेवली होती तर ती आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर अशा पद्धतीने पसरवून पंख्याखालीही सुकून घेणार आहोत। तर त्यामुळे जर कोथिंबीरमध्ये काही पाणी राहिलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी 1 ते 1.5 तास ही जी कोथिंबीर आहे ती पंख्याखाली सुकून घेतलेली आहे। तर पूर्णपणे
यातलं पाणी निघून गेलेलं आहे। एक तवा गरम करून घेतलेला आहे आणि यातली थोडीशी कोथिंबीर मी तव्यावरती टाकून गरम करून घेत आहे। तर अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही कोथिंबीर तव्यावरती अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। तर काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता ही कोथिंबीर पूर्णपणे भाजून झालेली आहे आणि ही पहा अगदी मस्त अशी कुरकुरीत अशी ही कोथिंबीर झालेली आहे। तरी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही वर्षभरासाठी फ्रीज शिवाय साठवून ठेवू शकता। कधी इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही याचा नक्कीच वापर करून पहा। आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया। धन्यवाद।